शेतकऱ्याच्या बाबतीत अमेरिका आणि भारताचा जो करार झाला त्याचा भूमिपुत्र म्हणून घेणारे प्रतापराव जाधव समर्थन काय वाटतं? प्रतापराव जाधवांना स्वतःला भूमिपुत्र म्हणून घेण्याचा काही एक अधिकार नाहीये. ते खरेखुरे भूमिपुत्र असते तर या कराराला त्यांनी विरोध केला असता. पण आता काय, केंद्रात मंत्री आहे, त्याच्यामुळं सरकारची वकिली करावी लागते. खोटं बोल पण रेटून बोल. त्यांना काय भूमिपुत्र म्हणून घ्यायचा अधिकार आहे? अहो, हा अमेरिका आणि भारतामध्ये जो व्यापारी करार झाला, हा करार शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा आहे, किंबहुना आपल्या शेतकऱ्यांना संपवणारा आहे. आणि भारतीय बाजारपेठ अमेरिकेला आपण खुली करून दिलेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्रातला आणि भारतातला शेतकरी संकटात सापडलाय, अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रतापराव जर त्या कराराचं समर्थन करत असतील तर त्यांना भूमिपुत्र म्हणून घेण्याचा काही एक अधिकार नाही. रवी भाऊ, केंद्राचा पथक पाहणीसाठी आलाय. 6 महिने अगोदर अतिवृष्टी झाली होती. आता शेतकऱ्यांच्या शेतात काय दिसणार आहे? धाराशिव मध्ये पाणीसाठी आलेलं आहे, काय म्हणा? आता अतिवृष्टी होऊन 6 महिन्याचा कालावधी उलटून गेला आणि अशा परिस्थितीमध्ये 6 महिन्याने जर केंद्राचं पथक येत असेल तर त्यांना काय दिसणार आहे? आता शेतातलं सगळं सैरभैर झालेलं आहे, सगळं निघून गेलेलं आहे. जनजीवन रुळावर येण्याचा प्रयत्न लोक करतायत. आणि म्हणजे भीक नको पण कुत्रावर, अशी म्हणायची वेळ आज शेतकऱ्यांवर आलेली आहे. रात्र गेली निघून आणि सोंगा आले मागून, हीच म्हण परफेक्ट या केंद्राच्या पथकाला लागू होते. हे फक्त दिखावा आहे. शेतकऱ्यांच्या पदरात या केंद्राच्या पाहणीमुळे काही पडणार नाही. आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलेलं आहे आणि राज्य सरकार सुद्धा केंद्राकडून मदत मिळवण्यामध्ये अपयशी ठरले. मोदींनी काय विचार करून केला असेल, काय वाटतं तुम्हाला? नाही, सगळीकडे चर्चा अशी आहे की अमेरिकेच्या दबावाखाली काहीतरी घोंगडं गुंतलंय भारताच्या पंतप्रधानांचं अमेरिकेकडं. आणि म्हणून अमेरिकेच्या दबावाखाली हे केल्या गेलेलं आहे, अशी चर्चा सगळ्या बुद्धिवादी लोकांमध्ये, तज्ज्ञ लोकांमध्ये आहे. टेक्सटाईल फाईलचा काही प्रभाव आहे का? असं म्हणतात सगळेजण की त्याचाही हा प्रभाव असू शकतो. आणि त्याच्यामुळे दबावापोटी हे केल्या गेलंय, असे अनेकांचं मत आहे. अजिबात नाही, हे चुकीचं आहे. सरकारची बाजू रेटायची आणि खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, हा धंदा प्रतापराव जाधवांचा जुना आहे. त्यांना यातलं कळचं ढग कळत नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे की जर सरळ सोपी गोष्ट आहे, अमेरिकेतला शेतमाल जर भारतात आला मोठ्या प्रमाणामध्ये तर भारतातल्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडेल आणि भारतातल्या शेतकऱ्यांचं श्राद्ध घालण्यासारखा हा प्रकार आहे. अजून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील. अनेक तज्ञांचं हे मत आहे आणि आम्ही सुद्धा कृषी क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करतो. आम्ही त्या प्रश्नावर अभ्यास करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे या व्यापारी कराराचा फायदा महाराष्ट्रातल्या, देशातल्या शेतकऱ्यांना अजिबात होणार नाही. बिलकुल. हा भारत अमेरिका जो व्यापारी करार झाला, हा करार रद्द झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. तर देशातला शेतकरी वाचवायचा असेल, महाराष्ट्रातला शेतकरी वाचवायचा असेल, सोयाबीन उत्पादक वाचवायचा असेल, कापूस उत्पादक वाचवायचा असेल, तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभं होणं गरजेचं आहे. आणि मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं उभं होईल. हा भारत अमेरिकेसोबत जो करार झालेला आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्याला फायदा होणारे असेच सुतोवाच केंद्रांच्या मंत्रीकडून येतोय आणि ते म्हणतात की अर्थतज्ञांनी या कराराचं स्वागत केलंय. कोणते मंत्री म्हणाले असं? जे प्रतापराव जाधव आहे त्यांचं असं म्हणणं आहे की अर्थतज्ञ त्यांनी स्वागत केलं या कराराचं. आणि जे शेअर मार्केट आहे त्याच्यामध्ये त्या करारामुळे एकाच दिवसात 2,500 ते 3,000 जे आहे ते उचल झाली होती. भारत आणि अमेरिकाचा जो व्यापारी करार झाला शेतीच्या संबंधाने, त्याच्यातलं काय ढेकळं कळतं का प्रतापरावला? काय कळतं त्यांना याच्यातलं? अहो, अमेरिका भारताच्या व्यापारी करारामध्ये भारतातला शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. तुम्ही जर आयात शुल्क शून्य केलं तर अमेरिकेच्या शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून दिली भारताची. आणि तिकडचा सगळा शेतमाल जर इकडे येणार असेल तर इकडचा शेतकरी कसा तरणार आहे? आपल्याला 18% टेरिफ लावलं आणि तिकडे मात्र आयात शुल्क शून्य केलं. तर अमेरिकेने त्या ठिकाणी दबाव टाकलेला आहे भारतावर. आणि महाराष्ट्रातला शेतकरी, विशेषतः भारतातला शेतकरी स्वयंपूर्ण नाहीये. या शेतकऱ्याला सिंचनाची सोय नाहीये, या शेतकऱ्याला पूर्ण वेळ वीज नाहीये, नवं तंत्रज्ञान नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये मार्केट नाहीये, कोल्ड स्टोरेज नाहीये, गोडाऊन नाहीये. अशा परिस्थितीमध्ये हा शेतकरी कसं कॉम्पिटिशन मध्ये उतरेल अमेरिकेच्या? प्रतापरावांना काय कळतं? सरकारची बाजू मांडायची म्हणून ते बोलतात. मागच्या वेळेसही त्यांनी असं म्हटलं होतं की सोयाबीन आयात झाल्यामुळं भाव वाढतील सोयाबीनचे. सोयाबीन आयात झाल्यामुळे भाव वाढत नसतात प्रतापरावजी. सोयाबीन आयात झाल्यामुळे भाव पडत असतात. आणि आत्ताही तीच परिस्थिती होणार आहे. आता सोयाबीनचे दर 5,000 रुपयापर्यंत आले प्रायव्हेट मार्केटमध्ये. पटकन 500-1000 रुपयांनी दर कोसळलेले आहेत. ते का कोसळले त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. शेअर मार्केट वाढण्याची, शेअर मार्केट खूप वर गेला, 2,500-3,000च्या वर गेला. अहो, त्यांना काय कळतं? मी साधा सोपा प्रश्न प्रतापराव जाधवांना विचारतो
की तुम्ही 0% आयात शुल्क लावल्यावर अमेरिकेतला सगळा शेतमाल इकडे येणार, भारतामध्ये येणार. आणि भारतामध्ये जर शेतमाल आयात झाला तर निश्चितपणे आपल्या शेतमालाचे दर पडणार. ही साधी सरळ सोपी गोष्ट आहे, साधं गणित आहे. ते काय करतात, शेअर मार्केट बोलायचं, दुसरंच काहीतरी तिसरंच बोलायचं, गुमराह करायचा असा त्यांचा उद्योग आहे. त्यामुळे प्रतापराव जाधवांना भूमिपुत्र म्हणून घेण्याचा काही एक अधिकार नाही. भारताचे काही अर्थतज्ञांनी स्वागत केलंय म्हणतायत. सरकारची वकिली करणाऱ्या अर्थतज्ञांनी स्वागत केलं. त्याच भूमिपुत्रांनी आता त्याच्या भूमिपुत्राच्या नावाखाली चित्रपट निघतोय प्रतापराव. कसं बातमीच्या तर चित्रपटामध्ये सगळ्या असं बनावट स्टोऱ्या असतील, पण त्यांचा जो भूमिपुत्र नावाचा चित्रपट आहे, त्या 2024ची निवडणूक जर त्यांनी दाखवली तर रविकांत तुपकरचा रोल दाखवल्याशिवाय किंवा रविकांत तुपकरला घेतल्याशिवाय तो चित्रपट पूर्ण होणार नाही. कारण एका सामान्य शेतकऱ्याच्या पोराने 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या नाकात दम आणला होता आणि त्यांची झोप उडवली होती. आणि अजूनही त्यांना दिवस रात्र झोपेमध्ये रविकांत तुपकरच दिसतो. त्यामुळे माझा एक रोल त्या चित्रपटामध्ये त्यांना ठेवावाच लागेल, माझ्याशिवाय तो चित्रपट पूर्णच होऊ शकणार. तुम्हाला माहिती भेटली का, आहे का रोल तुमचा त्याच्यात? नाही. असं आहे की त्यांना जर त्यांच्या आयुष्याचं बायोपिक करायचं असेल किंवा त्यांचं आत्मकथन त्याच्यातून करायचं असेल तर त्यांना सगळं खरं दाखवावं लागेल ना. त्यांना खरेखुरे प्रतापराव जाधवांचा राजकीय कारकीर्द दाखवायची असेल तर त्यांना रविकांत तुपकर नावाचा एक उमेदवार होता लोकसभेला 2024ला, आणि त्याने आपली झोप उडवली होती, त्याने आपल्या नाकात दम आणला होता आणि आजही तो नाकात दम आणतो. आजही रात्री झोपेमध्ये आपल्याला रविकांत तुपकरच दिसतो आणि भाषणांमध्ये सुद्धा रविकांत तुपकरच दिसतो सगळ्या ठिकाणी. त्यामुळे हा रोल तर त्यांना द्यावा लागेल ना कोणाला तरी. त्याच्याशिवाय कसं काय ते पूर्ण होईल? आणि मला असं वाटतं, काय संघर्ष हो त्यांचा, कोणता संघर्ष आहे? प्रत्येक वेळी सत्तेसोबत राहायचं आणि युत्या आघाड्या करून डिवायडेशन मतांचं करून जिंकून यायचं. जिंकणारीच माणसं काय खूप ग्रेट असतात असं नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांचाही पराभव झाला होता त्या काळामध्ये, म्हणून बाबासाहेबांचं महत्व काही कमी झालं नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे जिंकून येणारी माणसंच खूप ग्रेट असतात असं नाहीये. ते काय मतांच्या विभाजनामध्ये त्या ठिकाणी ते जिंकून आलेले आहेत. ठीक आहे, तो त्यांचा भाग आहे, पण त्यांना भूमिपुत्र म्हणून घेण्याचा काही एक अधिकार नाही. आणि हा चित्रपट आणून ते स्वतःचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करतात, कारण लोक त्यांना भेटलेले आहेत, लोक त्यांना कंटाळलेले आहेत. जसं तो धर्मवीर चित्रपट आला तशी कॉपी मारण्याचा प्रयत्न ते करतायत. दादांच्या संपूर्ण घटनेबद्दल पत्रकार परिषदेतून काही बाबी मांडल्यासमोर त्याच्यामुळे त्यांनी 100% दावा केलाय की हा घात आहे. तर असं आहे की आमदार रोहित पवारांनी जे प्रश्न उपस्थित केले, त्यांचे शंका ज्या मनातल्या त्यांनी उपस्थित केल्या, सर्वसामान्य माणसाच्या मनातले प्रश्न आहेत. अजितदादांचा अपघात झाला की घात झाला याची चौकशी होणं तर आवश्यक आहे. एका जरी माणसाला महाराष्ट्रातल्या असं वाटलं की याची चौकशी झाली पाहिजे तर 100% चौकशी झाली पाहिजे. कारण असं आहे, देशाची न्यायव्यवस्था काय सांगते, एखादा दोषी माणूस सुटला तर चालेल पण निर्दोष माणसाला शिक्षा नाही झाली पाहिजे, ही न्यायव्यवस्था आहे. लक्षात घ्या, अजितदादांसारखा एवढा मोठा नेता, असा नेता महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही अशी परिस्थिती असताना त्यांच्या अशा पद्धतीने अपघात होतोच कसा? आणि रोहित पवारांनी जे काही प्रश्न उपस्थित केले हे अनेकांच्या मनामध्ये शंका निर्माण करणारे आहेत. आणि रोहित पवारांनी जी मागणी केली ती अतिशय रास्त आहे. अजितदादांच्या अपघाताची कसून चौकशी झाली पाहिजे, ही मागणी आमची क्रांतिकारी शेतकरी संघटनेची सुद्धा आहेच.